नमस्कार मित्रांनो, आपल्या किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी। चला तर बनवूया पालकची भाजी। आपण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घेतली आहे थोडी, आणि ही पालक आहे। पालक मस्त चांगली स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। तर चला आपण पुढे करूया। मी याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे। तर याच्यामध्ये चिरून घेतलेले आपण पालक ऍड करणार आहोत, टोमॅटो पण त्याच्यामध्येच ऍड करणार आहोत। आणि ही आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती पण आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत। त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये। डाळ शिजेल असे 2 शिट्ट्या द्यायच्या याला, म्हणजे जेणेकरून आपली हरभरा डाळ पण व्यवस्थित शिजेल आणि भाजी पण व्यवस्थित शिजेल। आता आपण कुकरचं झाकण खोलून बघूयात पालक व्यवस्थित शिजली आहे का। पालक शिजले आहे आणि त्याच्यामधली हरभऱ्याची डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे। चमच्याच्या साहाय्याने आपण बघू डाळ शिजलेली आहे का, एकदा चेक करू। डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। पालक जी आहे ती व्यवस्थित घरटून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकायचा, त्याच्यानंतर मिरची आणि लसूण मिक्स केलेला आहे, मी मिक्सर मधून काढून घेतलं आहे थोडंसं, ते त्याच्यामध्ये ऍड करायचं। हे आहे बेसन पीठ, बेसन पीठ मी थोडं ऍड करत आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तुम्हाला जेवढी भाजी हवी असेल तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल ऍड केलं आहे मी। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं, जेणेकरून आपली फोडणी अशी मस्त बसेल। आपली पालकची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसाठी. धन्यवाद.